अभ्यास करणाऱ्या मित्रांनो जरा इकडे लक्ष द्या. बघा, कोठारी कमिशनवर 2024च्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारला, ज्याचं उत्तर या ठिकाणी सी पर्याय होतं. कारण 10% शिक्षणावरचा खर्च नाही तर 6% शिक्षणावरचा खर्च जो आपल्या नोट्समध्ये या ठिकाणी होता. लक्षात घ्या. बघा, राष्ट्रीय उत्पन्नापैकी एकूण 6% शिक्षणावरील खर्च करावा. आता बघा, ही महत्त्वाची नोट्स आहे ब्रिटिशकालीन शैक्षणिक धोरण. त्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं लक्षात घ्या. मदरसा कॉलेजची स्थापना वॉरेन हेस्टिंगने केली. संस्कृत कॉलेज जे आहे जोनाथन डंगनने स्थापन केलं. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना 3 लोकांनी केली. बघा, सर विल्यम जोन्स, एस टी कोलब्रुक आणि त्याचबरोबर NB हॉलहेड यांनी केलेलं आहे. याचबरोबर लक्षात ठेवा, सेरामपूर मिशन विल्यम करीने स्थापन केलं, जे डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्याखाली होतं. लक्षात घ्या. याचबरोबर बघा, जेम्स थॉम्सन जो होता त्यानं 1843 साली देशी भारतीय भाषेद्वारे ग्राम शिक्षा योजना स्थापन करा या प्रकारची भूमिका घेतली. बघा, वूडच्या खाली त्यावर सातत्यानं प्रश्न विचारले गेले, जसं की बोर्ड ऑफ कंट्रोलचा तो अध्यक्ष वगैरे होता वगैरे. तर बघा, या संदर्भात कोण कोण सदस्य होते या समितीमध्ये? अलेक्झांडर डफ, चार्ल्स ट्रॅव्हलर आणि जॉर्ज मॉर्शन. आता बघा, याच सोबत आपण लक्षात ठेवा की युनिव्हर्सिटी ऍक्ट बघा 1904 कर्जनच्या काळात स्थापन झाला. सर थॉमस रेलेच्या अध्यक्षतेखाली, म्हणजे याच्या समिती, ही जी समिती होती या समितीच्या शिफारसीनुसार युनिव्हर्सिटी ऍक्ट आहे. या युनिव्हर्सिटी ऍक्टचं वर्णन बघा, गोपाळकृष्ण गोखलेने काय केलं? राष्ट्रीय शिक्षणास मागे घेऊन जाणारा अधिनियम. 1906चा बघा, बडोदा संस्थान, प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी या ठिकाणी अनिवार्य करा, ही भूमिका पहिल्यांदा बडोदा संस्थानने घेतली, ज्याची दखल नामदार गोखलेंनी घेतली. आणि त्यासाठी नामदार गोखलेंनी मग 1913ला निरक्षरता दूर करणे सरकारची जबाबदारी आहे या प्रकारची भूमिका घेतली. सँडलर कमिशन इम्पॉर्टंट बघा, त्यामध्ये आशुतोष मुखर्जी आणि जियासुद्दीन अहमद हे भारतीय सदस्य होते या सँडलर कमिशनमध्ये. याचबरोबर वर्धा एज्युकेशन जे आहे, तर वर्धा शिक्षण योजनेमध्ये बेसिक एज्युकेशनवर भर दिला गेला होता, ज्याला आपण मूलभूत शिक्षण किंवा मूल्य शिक्षण म्हणतो. आणि मग याच्यासाठी जी समिती गठीत केली ती डॉक्टर झाकीर हुसेनच्या नेतृत्वाखाली हरिजन वर्तमानपत्रातून हे समितीचा प्लॅन प्रकाशित करण्यात आला. याच नंतर बघा, राधाकृष्ण कमिशन बघा, प्रशासकीय नोकरीसाठी पदवीची आवश्यकता नाही ही भूमिका घेतली. तर याच्यासोबत बघा, ग्रामीण विश्वविद्यालयाची स्थापना करा ही भूमिका घेतली. आणि या कमिशनच्या द्वारे महाविद्यालयीन शिक्षणात समवर्ती सूचीमध्ये समावेश करा असं भूमिका घेतली. आणि युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनची स्थापना पण, UGCची स्थापना पण राधाकृष्ण कमिशनच्या द्वारे झाली. बघा, आता सध्या चर्चेमध्ये जो विषय आहे तो म्हणजे हिंदी या भाषेच्या संदर्भात. तर प्रश्न विचारला जाऊ शकतो की त्रिभाषा सूत्र कोणी आणलं? तर कोठारी कमिशनने आणलं. आणि या संदर्भात मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 6% शिक्षणावर खर्च करा ही भूमिका. तर लक्षात घ्या, हे खूप महत्त्वाच्या नोट्स आहेत, यावर थोडंसं काम करा. एज्युकेशनवर जरूर प्रश्न विचारला जाईल 2025च्या पेपरमध्ये.